आणि मुलांचं काय? त्यांनी श्रीकांतला वडील म्हणून स्वीकारले. मॅडम, विक्रम गेला तेव्हा श्लोक 2च वर्षांचा होता. आर्याचा तर जन्मच झाला नव्हता. त्यामुळे विक्रम विषयी त्यांना आठवण्याचा प्रश्नच आला नाही कधी. आणि विक्रम कधीतरी परत येईल या आशेने मी मुलांना तुमचे बाबा परदेशात आहे असंच सांगत राहिले. आणि श्रीकांतशी लग्न झाल्यानंतर परदेशात गेलेले आपले बाबा म्हणजे श्रीकांत असंच समजू लागली मुलं. मी त्यांचा गैरसमज दूर नाही केला. आणि सासूबाई, त्यांनी हे सगळं कसं स्वीकारलं? सासूबाई, त्यांना हे नातं पसंतच नव्हतं. कारण एकतर विधवा असून त्यात 2 मुलं, त्यामुळे सुरुवातीला नकार होता त्यांचा. पण हळूहळू विरोध मावळत गेला. त्यांनी माझ्या सकट माझ्या मुलांना आपलंसं केलं, एक्सेप्ट केलं त्यांनी मॅडम. त्याही माझ्या मुलांच्या प्रेमळ आजी झाल्या. ही दोन्ही मुलं श्रीकांतची नाहीयेत असं कधीही जाणवू दिलं नाही त्यांनी. आमचा संसार खूप खूप छान चालू आहे. पण अशातच गेल्या शनिवारी मला तो दिसला. नंतर तो मला सतत दिसायला लागला. मध्येच गायब व्हायचा. कधी घराबाहेर, कधी खिडकीत, कधी रस्त्यात, कधी देवळाबाहेर. विक्रमला कधीच दाढी नव्हती. मिशी ही लग्नाआधी काढली होती त्याने, म्हणजे लग्नानंतर मिशी कधीच नव्हती. पण मॅडम, या माणसाला दाढी मिशा आहेत. हा माणूस लपून छपून मला बघत असतो. त्या माणसाचा चेहरा आणि डोळे बघितलं ना की मला विक्रमला पाहिल्यासारखं वाटतं. म्हणजे असं वाटतं की तो विक्रमच आहे. पण मला पूर्ण खात्री नाहीये की तो विक्रम आहे. मला कळत नाहीये की जर तो विक्रम आहे तर तो माझ्याशी बोलायला का येत नाहीये. आणि जर तो विक्रमच नाहीये तर तो माझ्याच बरोबर का लपंडाव खेळतोय मला कळतच नाहीये. मॅडम, मला काय वाटतं आपण त्यांना सरळ सांगून टाकूया की तू कोण होता ते काही कळलं नाही आणि तू पळून गेला. नाही, पण वैशाली आणि तिचं कुटुंब सुखी व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर हा प्रश्नाचा आधांतरी ठेवून नाही चालणार आपल्याला. विक्रम जिवंत नाहीये. तो विक्रम नाहीये हे आपल्याला तिला पटवून द्यावं लागेल. आणि त्यासाठी तसे पुरावे निर्माण करावे लागतील. आणि हे सगळं फक्त आपल्याला करायचंय. म्हणजे आपण विक्रमचं ऐकायचं? म्हणजे तो विक्रम आहे पण विक्रम नाही असं सांगायचं? आय नो हे अनएथिकल आहे. मलाही नाही पटत आहे या गोष्टी. पण कधी कधी डिटेक्टिव्हची तत्व बाजूला ठेवून एक माणूस म्हणून विचार करायला हवा ना. मॅडम, आपण आपलं काम पूर्ण केलं. तो विक्रमच आहे हेही कळलंय आपल्याला. हे फक्त आपण वैशालीला सांगितलं की आपलं काम ऑफिशियली संपणार आहे. काम संपेल सिद्ध, पण प्रॉब्लेम नाही संपणार. हो, पण म्हणून मग आपण आपल्या क्लायंटच्या प्रॉब्लेम मध्ये खोटं बोलायचं आणि मॅनिप्युलेशन करायचं. आता तुम्हीच सांगा काय करायचं आपण.
गेले काही दिवस तुमच्या मनावर खूप दडपण होतं, पण यापुढे ते नसणार आहे. म्हणजे तुम्हाला विक्रमचा फोटो दाखवला होतास. विक्रम मध्ये आणि त्या माणसामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, पण तो विक्रम नाही. हो, त्याचं नाव आलोक बॅनर्जी, कलकत्त्याचा रहिवासी आहे. आणि त्याचा स्मृतिभ्रंश झाला होता म्हणून तो इथे मुंबईत भरकटला होता. पण मग तो माझ्या मागे का लागला होता आणि मुलांना का बोलवत होता? कदाचित काहीतरी साम्य असेल. हा, म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा त्याला त्याच्या बायकोची, त्याच्या मुलांची आठवण झाली असेल म्हणून. हा, आणि तो बोलताना बंगाली भाषेत काहीतरी बोलत होता, म्हणून आम्हाला जरा त्याचा संशय आला. अगदी बरोबर आहे. तो कुठल्या तरी वेगळ्या भाषेमध्ये बोलत होता असं आमच्या मुलांनी म्हणजे श्लोकनी आम्हाला सांगितलं. हा, म्हणजे इनफॅक्ट त्यांनी जी चॉकलेट्स आणली होती मुलांसाठी ती आम्ही चेक केल्यानंतर आम्हाला असं कळलं की त्यावर जे स्टॅम्प्स होते ते सुद्धा म्हणजे त्यांनी कलकत्त्याहून आणली होती चॉकलेट्स. हो, आणि त्याच्याकडे आम्हाला एक कार्ड सुद्धा सापडलं. त्या कार्डवरून आम्ही त्याच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनीच आम्हाला सांगितलं त्याचा स्मृतिभ्रंश झालाय, तो मुंबईत भरकटलाय. मग आम्ही त्याच्या मुंबईतल्या रिलेटिव्हजना कॉन्टॅक्ट केला, ते त्याला घेऊन कलकत्त्याला निघून गेले. मॅडम सॉरी, पण तुम्ही खरं सांगताय ना हे? म्हणजे तो खरंच विक्रम नाहीये ना? कॉज आम्ही खरं सांगतोय. आम्ही खोटं का सांगू? हो, त्याच्या रिलेटिव्हने एक फोटो दिलाय त्याचा. फोटो? एक मिनिट. पण जरा फोटो आण. आलोक आणि त्याची बायको अनुप्रिया. आलोकच्या गळ्यावर जशी खूण आहे तशीच खूण विक्रमच्याही गळ्यावर होती. नाही, नव्हता. ऍक्च्युली एवढ्याने आमचंही समाधान झालं नव्हतं, म्हणून मग आमचा विश्वास बसावा यासाठी त्याच्या रिलेटिव्हने एक क्लिप पाठवली आम्हाला. एक मिनिट. सिट. हा. এই অনুপ্রিয়া, আমি তোমাকে ভালোবাসি। আলোক তোমাকে ভালোবাসি। এ বাবু মশাই, আমাকে প্যারিস চাই না, কাশ্মীর চাই না, স্বর্গ চাই না, আমার সোনার বাংলা। अस्मिता मॅडम, मी खूप आशेनं आले हो तुमच्याकडे. 3 वर्ष झाली मी माझ्या दीपाला शोधते, पण अजून नाही सापडली ती. मॅडम, तुम्ही शोधाल का माझ्या दीपाला? दीपाने चेहरा अगदी तुमचाच घेतलाय.